आरोपी विशाल गवळीला 2 जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी, तर त्याची पत्नी साक्षी गवळीला देखील 7 दिवसांची पोलीस कोठडी। कल्याणमधल्या 13 वर्षीय पीडित मुलीच्या पार्थिवावरती आज अंत्यसंस्कार। जेजे रुग्णालयामध्ये शवविच्छेदनानंतर पार्थिव केडीएमसीच्या रुग्णालयामध्ये दाखल। कल्याण अपहरण, अत्याचार आणि हत्या प्रकरणामधील आरोपी विशाल गवळी याला अटक करतानाच आणखी एक सीसीटीव्ही फुटेज समोर। विशाल गवळीला शेगावमधील जेंट्स पार्लर सलूनमधून केलं अटक। ठाणे क्राईम ब्रांचच्या अधिकाऱ्यांची दुपारी पत्रकार परिषद। कल्याणमधल्या आरोपी विशाल गवळी अटके प्रकरणामध्ये माहिती देणार। मुख्यमंत्री फडणवीसांची ठाणे पोलीस आयुक्तांसोबत फोनवरून चर्चा। कल्याणमधील घटना गंभीर असून खटला फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये चालवण्याचे दिले आदेश। कल्याणचे खासदार श्रीकांत शिंदे, मतदारसंघामध्ये महिलांवरील अत्याचारांचं प्रमाण वाढले। संजय राऊत यांचा हल्लाबोल। राजकीय फायद्यासाठी अक्षय शिंदेचा एन्काउंटर केला, राऊतांचा गंभीर आरोप। बीडमध्ये हत्याकांड घडवणारे दोघेही फडणवीसांच्या मंत्रिमंडळामध्ये। खासदार संजय राऊत यांचा गंभीर आरोप। बीडमधील अर्बन नक्षलवाद्यांना भाजपचं संरक्षण आहे का, संजय राऊतांचा सवाल। परळीमधील 118 बूथवरती धनंजय मुंडे यांनी मतदान होऊ दिलं नाही, संजय राऊत यांचा गंभीर आरोप। लोकांना मतदानापासून रोखणं हा एक प्रकारचा अर्बन नक्षलवादच, राऊतांचा हल्लाबोल। आमदार सुरेश धस यांनी राजकीय पोळी भाजण्यासाठी चुकीचे आरोप करू नये, व्यापारी अमोल दुबे यांचं वक्तव्य। अमोल दुबे यांच्या अपहरणामागे देखील वाल्मिक कराड, धनंजय मुंडेंचा हात असल्याचा धस यांचा आरोप। संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा सीआयडीकडून तपास सुरू। सीआयडीचे अप्पर पोलीस अधीक्षक प्रशांत बुर्गे तपासासाठी बीडच्या केजमध्ये। पुण्याच्या राजगुरुनगर शहरामधून बेपत्ता झालेल्या 2 चिमुकल्या मुलींचे मृतदेह ड्रममध्ये आढळले। घराजवळ खेळत असताना दोन्ही बहिणी बेपत्ता झाल्या होत्या। पुण्यातल्या राजगुरुनगरमधील बेपत्ता मुलींची शेजाऱ्यानं अत्याचार करून हत्या केल्याचं उघड। हत्ये प्रकरणामध्ये आचार्याला केली अटक। पुण्याच्या राजगुरुनगरमधील 2 चिमुकलींवरील अत्याचार आणि हत्येचं प्रकरण। राजगुरुनगर पोलीस स्टेशनच्या बाहेर नातेवाईकांचा ठिय्या। मृतदेह ताब्यात घेण्यास नकार, आरोपीला फाशीची शिक्षा व्हावी अशी ही मागणी। लोणावळ्यामधील एका पोलीस शिपायाकडून चिमुकलीसोबत अश्लील चाळी। कर्तव्यावरती असताना पोलीस मद्यधुंद अवस्थेमध्ये पोलीस सचिन सस्तेचं निलंबन करून गुन्हा दाखल। मुंबईच्या घाटकोपरमधील पंतनगर विभागामध्ये फेरीवाल्याचं महिलांसोबत अश्लील वर्तन। फेरीवाला मुराद सत्तारला पळून जात असताना पोलिसांकडून अटक। कल्याण न्यायालयामध्ये बंदूक घेऊन फिरणाऱ्या इसमाची बातमी एबीपी माझानं दाखवली आणि त्याची दखल घेत 11 पोलिसांना निलंबित करण्यात आलं। यामध्ये एका अधिकाऱ्याचाही समावेश। एकनाथ शिंदेंनी पंतप्रधान नरेंद्र मोदींची घेतली भेट। दोघांमध्येही जवळपास 1 तास चर्चा। उपमुख्यमंत्री झाल्यानंतर शिंदेंची दिल्लीमध्ये मोदींसोबत पहिलीच भेट, तर मोदींनंतर शिंदेंनी अमित शहांचीही सहकुटुंब घेतली भेट। गणेश नाईक यांनी मंत्रिपदाचा पदभार स्वीकारला। गणेश नाईकांकडे वनमंत्रीपदाची जबाबदारी। पालकमंत्रीपदासंदर्भात महायुतीचे प्रमुख नेते बसून निर्णय घेतील। 1 तारखेनंतर पालकमंत्रीपदासंदर्भात निर्णय होईल, मंत्री गणेश नाईक यांची माहिती। संदीप नाईक शरद पवारांकडे जाण्यापूर्वी त्यांना ऐरोली विधानसभा लढण्यास सांगितलं होतं, मात्र त्यांनी नकार दिला। गणेश नाईक यांचं वक्तव्य। बेलापूरसाठी संदीप नाईक शरद पवार यांच्या राष्ट्रवादीमध्ये गेले, गणेश नाईकांची माहिती। अशोक उईकेंनी स्वीकारला आदिवासी मंत्रिपदाचा पदभार। राज्यमंत्री म्हणून इंद्रनील नाईकांनी देखील खात्याचा पदभार घेतला। कोल्हापूरमधल्या कसबा बावड्यामधील सेवा रुग्णालयाला आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांची भेट। अचानक भेटीनं प्रशासन आणि डॉक्टरांची उडाली तारांबळ। आदिती तटकरे आज मंत्रिपदाचा पदभार स्वीकारणार। महिला आणि बाल विकास मंत्रिपदाची आदिती तटकरे यांच्यावरती जबाबदारी। महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, मंत्री अतुल सावे आज मंत्रिपदाचा चार्ज घेणार, तर अनेक मंत्र्यांकडून चार्ज घेण्यापूर्वीच प्रत्यक्ष कामाला सुरुवात। विधानसभा निवडणुकीनंतर शरद पवार यांच्या राष्ट्रवादीमध्ये बदलाचे वारे। महिला प्रदेशाध्यक्षांसह विविध सेलचे प्रमुख बदलणार, सूत्रांची माहिती। राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाची 8 आणि 9 जानेवारीला मुंबईमध्ये बैठक। 2 दिवसीय बैठकीमध्ये
शरद पवार सर्वांची पक्षांतर्गत बदलासंदर्भात मतं जाणून घेणार आणि त्यानंतर विविध पदांवरील प्रमुख बदलण्यात येणार। युगेंद्र पवार यांना ईव्हीएम संदर्भामध्ये केलेला अर्ज मागे घेण्यासाठी सुप्रिया सुळे यांनी सांगितलं। ईव्हीएम मध्ये गडबड झाल्याचे पुरावे नाहीत, सुप्रिया सुळे यांची प्रतिक्रिया। आजपासून मातोश्रीवरती ठाकरे गटाच्या बैठकांचं सत्र। उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीमध्ये होणार बैठका। 29 डिसेंबरपर्यंत उद्धव ठाकरे मुंबईतल्या पदाधिकाऱ्यांची घेणार भेट। नवीन वर्षाच्या सुरुवातीला शेती उपयोगी महत्त्वाच्या खतांचे भाव 250 रुपयांनी वाढणार। जयंत पाटील यांची एक्सपोज करत माहिती। शेतकऱ्यांचं आर्थिक गणित बिघडू नये यासाठी सरकारनं खतांच्या दरामध्ये वाढ करावी, खतांच्या दरामध्ये वाढ टाळावी, जयंत पाटील यांची मागणी। बेस्ट कामगार सेनेचं महानगरपालिका आयुक्तांच्या विरोधामध्ये आंदोलन। बेस्ट उपक्रमाला मदत करण्यास महानगरपालिका प्रशासनाचा नकार। काळ्या फिती बांधून आंदोलन। परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची अचानक पनवेल एसटी बस डेपोला भेट। डेपोमध्ये समस्या जाणून घेतल्या तर पनवेल ते खोपोली लाल परीने केला प्रवास। मराठवाड्यामधील 8 पैकी 6 जिल्ह्यांमध्ये जिल्हा परिषदेच्या शाळेतील 29% विद्यार्थ्यांना मराठी वाचता येत नसल्याची धक्कादायक बाब समोर। विभागीय आयुक्त प्रशासनानं केलेल्या पाहणीमधून बाब उघडकीस। आम्ही गिरगावकर संघटनेकडून परिसरामध्ये अनेक ठिकाणी फलक। मुंबईमध्ये मराठी माणसांची गळचेपी कधी थांबणार असा फलकांमध्ये सवाल। सरकारनं काही प्रश्नांची उत्तरं द्यावीत अशी फलकांमधून मागणी। भंडाऱ्यामध्ये वाळून भरलेल्या 2 टिप्परची ओव्हरटेकच्या नादामध्ये ट्रॅव्हल्सला धडक। ट्रॅव्हल्समधील 10 प्रवासी जखमी, मात्र यामध्ये कोणतीही कारवाई न केल्यानं पोलिसांच्या कार्यप्रणालीवरती प्रश्न। अमरावतीमधील 17 वर्षीय करीना थापाचा राष्ट्रपतींच्या हस्ते राष्ट्रीय बाल पुरस्कारानं सन्मान। जय अंबा अपार्टमेंटमध्ये भीषण आग लागली होती, त्यावेळी जीवाची पर्वा न करता करीनानं वाचवले होते अनेकांचे प्राण। 1 फेब्रुवारीला केंद्रीय अर्थसंकल्प सादर केला जाणार। 1 फेब्रुवारीला शनिवार, परंतु अर्थसंकल्प सादरीकरणाच्या निमित्तानं शेअर बाजार खुला ठेवण्यात येणार। सोन्यापाठोपाठ चांदीच्या दागिन्यांवर देखील हॉलमार्किंगसाठी सरकारच्या हालचाली सुरू। मात्र चांदीवरील HUID सहजपणे निघून जात असल्यानं काय तंत्रज्ञान वापरावं याचाही विचार सुरू। केंद्रीय वाणिज्य मंत्री पियुष गोयल उद्या नाशिकच्या दौऱ्यावर। निर्यात शुल्क कमी करण्याची कांदा उत्पादक करणार पियुष गोयल यांच्याकडे मागणी। महाराष्ट्राचे राज्यपाल CP राधाकृष्णन यांची तिरुमला मंदिराला भेट। CP राधाकृष्णन यांनी घेतलं तिरुपतीचं दर्शन। क्रिकेटपटू झहीर खान पत्नी सागरिका घाटगेसह साई चरणी लीन। साई संस्थांकडून झहीर खान आणि अभिनेत्री सागरिका घाटगे यांचा सत्कार। 5 जानेवारीपर्यंत त्र्यंबकेश्वर मंदिरामध्ये VIP दर्शन सेवा बंद। सुट्ट्यांमध्ये दर्शनासाठी होणारी गर्दी लक्षात घेता रांगेतील भाविकांची गैरसोय टाळण्यासाठी मंदिर प्रशासनाचा निर्णय। सप्तशृंगी गडावरील घाट रस्ता 5 जानेवारीपर्यंत 24 तास सुरू राहणार। संभाव्य गर्दी लक्षात घेता प्रशासनाचा निर्णय। नाशिकच्या बागलाणकरांचं आराध्य दैवत असलेल्या सटाणा शहरातील देव मामलेदार यशवंतराव महाराजांच्या यात्रेला सुरुवात। शासकीय अधिकारी, देवस्थानचे विश्वस्तांच्या हस्ते महाअभिषेक, पूजाही संपन्न। नाताळच्या सुट्ट्या आणि नववर्षाच्या स्वागतासाठी पर्यटकांचा ओढा कोकणाकडे। मोठ्या प्रमाणात पर्यटक रायगडच्या समुद्र किनाऱ्यांवरती, त्यामुळे स्थानिकांसह व्यावसायिकांना होतोय मोठा फायदा। सलगच्या सुट्ट्यांमुळे पर्यटकांची पावलं पर्यटनस्थळी। छत्रपती संभाजीनगरमधील बीबी का मकबरा, दौलताबादचा किल्ला, जगप्रसिद्ध वेरूळ अजिंठा लेणी पाहण्यासाठी पर्यटकांची गर्दी। नंदुरबारमधलं थंड हवेचं ठिकाण असलेल्या तोरणमाळ येथे पर्यटकांची गर्दी। यशवंत तलावामध्ये पर्यटकांनी लुटला बोटिंगचा आनंद। भंडाऱ्यामधील पर्यटन स्थळ पर्यटकांनी गजबजली। रावणवाडी, कोरंबी, चांदपूर या जलाशयांवरती पर्यटकांची गर्दी। रेल्वे रिझर्वेशन पोर्टल IRCTCची वेबसाईट आणि मोबाईल ॲप ठप्प। ऐन सुट्ट्यांच्या काळामध्ये तिकीट बुकिंग पोर्टल आणि ॲप ठप्प झाल्यानं पर्यटकांची पंचायत। तात्काळ तिकीट बुक करणाऱ्यांना मोठ्या अडचणी। मोबाईल कंपन्यांनी 94 कोटींचा प्रॉपर्टी टॅक्स थकवला। मुंबई महानगरपालिकेच्या वसुलीसाठी राज्य सरकारकडून पत्र। सर्वात जास्त 35 कोटी 69 लाखांची थकबाकी मेसर्स इंडस टॉवर्सकडे।
मुंबईमध्ये निकृष्ट दर्जाचं कॉन्क्रीट रोड बांधल्यानं कंत्राटदारांना पालिकेच्या वतीनं आतापर्यंत 50 लाखांचा दंड. मुंबई महानगरपालिकेच्या वतीनं क्वालिटी चेकसाठी कठोर कारवाई. हिंगोलीमध्ये कारवरील नियंत्रण सुटल्यानं भीषण अपघात. कार चालकाचा जागीच मृत्यू, 1 जण गंभीर जखमी. अहिल्यानगरच्या श्रीगोंद्यामध्ये अवैधरित्या गॅस सिलेंडर वाहतूक करणाऱ्या वाहनावरती कारवाई. पोलिसांनी 170 भारत गॅस सिलेंडर असा एकूण 26,63,000 रुपयांचा मुद्देमाल केला जप्त. उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्यामध्ये वादळी पावसाचा हवामान विभागाचा इशारा. राज्याच्या अनेक भागांमध्ये पावसाचा आणि गारपिटीचा अंदाज. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.